राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची 2 तास मातोश्रीवर चर्चा। महापालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये खलबत। महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली। सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण। नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला। 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रेंची नाराजी। गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का, मंदा म्हात्रेंचा सवाल। आणि पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू अंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी। गजा मारणेची पत्नी तर बंडू अंदेकरची सून आणि भाऊजाईने भरला उमेदवारी अर्ज। पहिली मोठी बातमी आपण पुण्यातून बघूया। गुन्हेगारांना ठोकून काढा म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गुंडांच्या कुटुंबियांसाठी पायघड्या घातल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि या चर्चेतल्या नावांपैकी एक असलेल्या गजा मारणे आणि अंदेकर टोळीतील सदस्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी दिली आहे, तर अंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंदेकरची सून म्हणजेच वनराज अंदेकरची पत्नी सोनाली आणि भाऊजाई लक्ष्मी अंदेकर यांना सुद्धा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। एकीकडे सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाकोणाला उमेदवारी दिली आपण बघूया। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। तर पुण्यातून तडीपार गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना खून आणि खंडणी आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। दरम्यान सोनाली अंदेकर पुण्यातील कुख्यात गुंड बंडू अंदेकरची सून आहे, वनराज अंदेकरची पत्नी आहे। वर्षभरापूर्वी वनराज अंदेकरच्या खुनामुळे अंदेकर कोमकर टोळीतील संघर्ष तीव्र झालेला आहे। तर बंडू अंदेकर हा अंदेकर टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। नातू आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात सध्या तो अटकेत आहे। तर लक्ष्मी अंदेकर बंडू अंदेकरच्या भावाची पत्नी आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणी लक्ष्मी अंदेकर सध्या अटकेत आहे। दरम्यान आता गजा मारणे नेमका कोण आहे आपण त्यावर नजर टाकूया। तर गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे। मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून त्याची ओळख आहे। अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणामध्ये अटकेत आहे। मागची 3 वर्ष एरोडा कारागृहामध्ये होता। तसंच 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे नोंद आहेत। गेल्या वर्षी खंडणी प्रकरणामध्ये गजा मारणेला जामीन मंजूर झालेला आहे। दरम्यान जामीन मिळाल्यानंतरची भव्य रॅली जी आहे ती सुद्धा चर्चेत आलेली होती। गजा मारणे आतापर्यंत 5 वेळा मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। तर एकीकडे अजित पवारांवरती यावरून टीका होत असताना त्यांनीच पुण्यातील गुन्हेगारीबाबत काय भाष्य केलं होतं आपण बघूया। मी आपल्याला तुमच्या परिसरामध्ये येऊन सांगतोय, तुमच्या मोहल्ल्यामध्ये तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय, कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो, तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान। आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती, त्या परिसराची बदनामी होती, त्या भागातल्या लोकांच्या मध्ये दहशत निर्माण होती। ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही। महायुतीचे 3 पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत। मुंबईत युती केलेल्या शिवसेनेनं भाजपसोबत अनेक ठिकाणी पंगा घेतलाय। हे कमी म्हणून की काय? नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत सुद्धा नाईक आणि म्हात्रेंमध्ये संघर्ष पेटलाय। नवी मुंबईत भाजपात वाद उफाळला। गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये जुंपली।
निवडणुकीत भाजपमध्ये कलगीतुरा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपात पक्षांतर्गत राजकारण उफाळून आलंय. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तिकीट वाटपावरून भाजपच्या दोन नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण उफाळून आलंय. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मला सांगा, 111च्या 11 तिकीटे निवडून आणणारे नेते आहेत का? एवढे जर मोठे महान नेते आहेत, माझं त्यांना चॅलेंज आहे, त्याने 111 लोक निवडून आणावी. मी किती मागितल्या होत्या? 10-12. 100 तिकीट तर नाही ना मागितल्या. आणि तुम्ही काय तेवढे निवडून आणणार? गेल्या वेळी राष्ट्रवादीत हीच हट्ट, हेच जिद्द करून माझ्या सगळ्या तिकिटी कापल्या. मग काय 111 निवडून आणले? काय 54 का 55 काय निवडून आणले? अर्ध्या तिकिटी त्याच्या पडल्याच ना. मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीय 13 इच्छुक उमेदवारांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यावरून नाराज इच्छुकांनी भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारला. 20 लाख रुपये माझ्याकडून घेते का राजेश ठाकूरनी? त्याच्याकडे पैसा नाही, तो तुम्ही त्याला देता तिकीट? म्हणजे तू बीजेपी वाला आहे का? पहिले ते कन्फर्म करा ना. 6 महिने नाही झाला, 10 बॅनर लावले, झाला बीजेपी. कसे निवडून येतो बघू ना आपण पहिले. चॅलेंज लावून ताई येत आमच्या मागं, आम्ही चॅलेंज देतो साहेब. नाईक कुटुंबियांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रेंनी केला. तर मंदा म्हात्रेंचा गैरसमज झाल्याचं प्रत्युत्तर संजीव नाईकांनी दिलं. की आमच्या भारतीय जनता पार्टीला त्यांची स्ट्रॅटेजी अजून माहिती नाही आहे. नगरसेवक निवडून आणायचे, पुन्हा घेऊन जायचे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून भाजप, उद्या भाजपमधून पॅनल तयार करणार होते, तुतारीतून उभे राहिले, पुन्हा त्यांना घेतलं. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक हे आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे. लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा हे सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील. आम्ही म्हटलं की जे तो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला, कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नाही. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री काय, प्रदेश अध्यक्ष काय, हे एकटे निर्णय घेत नाही. इकडे सिस्टीम आहे. आणि मंदाताई या 11 वर्ष झाले एक ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रक्रिया काय आहे. मला असं वाटतंय कुठला तरी गैरसमज झालेला आहे, तो दूर करू. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीत असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष होता. आता भाजपमध्येही तो संघर्ष पाहायला मिळतोय. ऐन उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून वाद रंगल्यानं चर्चेला उधाण आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. या नाराजी नाट्यामध्ये केवळ इमोशनल ड्रामा नव्हता, अश्रूंचा महापूर नव्हता, थ्रिल सुद्धा होता. नाशिकमध्ये एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः कारचा पाठलाग केला. नाशिक मुंबई हायवेवर एबी फॉर्म घेऊन धावणारी आमदारांची कार पुढे, इच्छुकांची गाडी मागे, आणि ही सगळी चित्तथरारक फिल्मी दृश्य वाटावीत अशी परिस्थिती. उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत इच्छुकांनी हा सगळा गोंधळ घातला. आणि इतकंच नाही तर गेट तोडत इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्मसाठी बंगल्यात प्रवेश केला. हा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे. आपण बघतोय प्रचंड संताप जो आहे लाथा मारताय. नाशिकमध्ये एबी फॉर्मवरून भाजपमध्ये मोठा राडा झाला. एबी फॉर्म मिळवण्यासाठी पाठलागाचा थरार नाशिक मुंबई हायवेवर पाहायला मिळाला. एबी फॉर्म घेऊन आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आणि पदाधिकारी कारमधून जात होते, तर इच्छुक उमेदवार त्यांचा पाठलाग करत होते. एका इच्छुक उमेदवारानं हायवेवरून धावत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या डीमार्ट परिसरापर्यंत आता आपण आलेलो आहोत.
नाशिक मुंबई महामार्ग आहे. नाशिक मुंबई हायवेवरचा हा सगळा राडा गेल्या काही तासांपासून सुरू होता. काही वेळापूर्वी 2 गटामध्ये तुंबळ हाणामार जी आहे ती देखील एबी फार्मवरून या ठिकाणी झाली होती. जे बाहेरून आलेले लोक आहेत, अर्थात जे निष्ठावान आहे त्यांना डावललं जातं अशा प्रकारचा आरोप आहे. आणि जे आयाराम आहे त्यांना ऐन वेळेवरती उमेदवारी दिली जाते आणि यामुळे हा सगळा राडा जो आहे तो काही तासापासून सुरू आहे. त्याची ही सगळी दृश्य जी आहे ती आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. एव्ही फॉर्म घेऊन अखेर आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी धावत पळत एका बंगल्यात प्रवेश केला आणि बंगल्याचं गेट बंद केलं. तोपर्यंत सर्व इच्छुक तिथं धडकले. धक्काबुक्की करत काही कार्यकर्ते आत जाण्यात यशस्वी ठरले. राहिलेल्या कार्यकर्त्यांनी गेटवर लाथा मारत गेट उघडत आत प्रवेश केला. गेट तोडण्यात यशस्वी ठरलेले निष्ठावंत कार्यकर्ते एव्ही फॉर्म मिळवण्यात यशस्वी ठरले की नाही हे कळू शकलं नाही. मात्र 2 कोटींमध्ये तिकीट विकण्यात आलं असा आरोप इच्छुक उमेदवारांनी केला. 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नांगरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षी संबंध आहे? निवडणूक आम्ही घेतले. माझ्या भाऊ मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला. पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला मला 4-4 तास बसून ठेवायचे. घेतल्याचा आरोप आपण केलाय. नेमकं काय झालं? नेमकं परत विश्वास नांगरे सारख्या माणसांनी 2 कोटी रुपये त्याला तिकीट देता. कालपर्यंत माझं तिकीट फायनल होतं. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते. आज फरंदे मॅडम रडल्या, आमचे आमदार सीमाताई हिरे या पण झाल्या. आम्ही काय करायचं? कुणाला बघायचं? 3 वाजेपर्यंत आपली मुदत आहे, तरी आपल्याला अजून एकही कॉल आलेला नाही पक्षाकडनं. म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे, परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र. तुम्हाला काय सांगितलं? मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही? का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाही? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उद्रेकामुळे नाशकात पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचं वाटप करण्याची वेळ भाजपवर आली, तर निष्ठावंतांना एबी फॉर्मसाठी पाठलाग करण्याची वेळ आल्यानं शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या भाजपची चांगलीच नाचक्की झाली. उपऱ्यांच्या विरोधात निष्ठावंत आक्रमक झाल्यानं गिरीश महाजन यांना सारवासारव करावी लागली. बाहेरून अनेक लोक आलेले आहेत, पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे, प्रेफरन्स आहे, हा जुन्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत, बाहेरचे मोठे पदाधिकारी बाहेरच्या पक्षातले, तर त्यांनासुद्धा थोडंफार आपल्याला द्यावं लागेल. पण मी सांगेन तुम्हाला की 80% हे सगळे जुनेच लोक आहेत. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून तिकिटांची मागणी सातत्यानं सुरू होती. मात्र आपल्याला डावलून ऐनवेळी पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्यानं निष्ठावंतांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपला हा धक्का होता. मोठ्या प्रमाणात झालेलं पक्षांतर भाजपला महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतो. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.